आकाश मेदार सामना करत येथे नितीन परब. SD प्रतिष्ठान बॉलिंग. वेल प्लेड नितीन परब. डिक्लर झोन मध्ये नितीन परब यांनी टोलला बॉल. आकाश मेदार यांचा पुढील चेंडू. सामना करतील नितीन परब. पाहूया आकाश मेदार यांचा आणि डॉट बॉल. पॉवर प्ले बॉल. सामना करतील नितीन परब. आकाश मेदार. पाहूया नितीन परब यांना कोणता चेंडू आणि नितीन परब यांनी पूर्ण फायदा घेतलेला आहे त्या चेंडूचा. आकाश मेदार यांना त्यांनी बाउंड्री मारून बॉलचा समाचार घेतलेला आहे. पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा करून घेतलेला आहे. षटकातील चौथा धावा. व्हाईट बॉल +1. 2 धावा. आकाश मेदार काहीतरी गोंधळलेले. नितीन परब यांची उत्कृष्ट फलंदाजी. आता चौथा बोलला पाटील नाही. 3 चेंडू 7 धावा. आकाश मेदार. चौथा चेंडू. सामना करतील नितीन परब. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये नितीन परब यांच्याकडून 4 चेंडू 8 धावा. पाच चेंडू 9 धावा. सामना करतील अक्षय पवार. 12 चेंडू डॉट बॉल. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या झाली 9. दुसरे षटक घेऊन येतील सचिन शेलार. सामना करतील नितीन परब. 9. एक षटक 9 धावा. लेग स्पिन ऑफ स्पिन. पाहूया नितीन परब कोणत्या पद्धतीने. हाताचा बॉल आणि बोल्ड. फर्स्ट बॉल बोल्ड. नितीन परब यांना बोल्ड बाद केलेला आहे त्यांनी. सचिन शेलार यांचा उत्कृष्ट चेंडू. नितीन परब यांना काही कळलेला नाही आणि ते बोल्ड झालेले आहेत. पुढील बॅट्समन आकाश मेदार छोटी सेना घेऊन उतरले. पुढील बॅट्समन दीपेश घाग. लेफ्ट हँड बॅट्समन दीपेश घाग सामना करतील सचिन शेलार यांच्या चेंडूचा. पाहूया पुन्हा एकदा लेग स्पिन ऑफ स्पिन आणि वाव. 2 धावा.
पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. सामना करतील अक्षय पवार. आणि उत्कृष्ट झेल सौरभ यांच्याकडून, सौरभ चव्हाण यांच्याकडून उत्कृष्ट झेल झालेला आहे. आकाश मेदार यांचा खेळाडू सौरभ चव्हाण यांनी उत्कृष्ट झेल घेतलेला आहे. अक्षय पवार बाद झालेले आहेत. पुढील बॅट्समन माईक मॅन ओमकार. पॉवर प्ले बॉल माईक मॅन ओमकार पाटील. पाहूया सामना करतील सचिन शेलारांचा. एक धाव. षटकातील चौथा चेंडू. सामना करत आहेत दीपेश घाग, लेफ्ट हँड बॅट्समन. राऊंड द विकेट. सचिन शेलार राऊंड द विकेट. लेफ्ट हँड बॅट्समन दीपेश घाग. आणि पुन्हा एकदा बोल्ड. दीपेश घाग यांना काही कळलेला नाहीये चेंडू आणि बोल्ड. मंडळाचे सभासद महादेव कांबळे हे स्टेजवर यायचे, त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे. त्यांच्यासाठी खुर्ची खाली करा. काळे आले. पुढील बॅट्समन काळे. सामना करतील सचिन शेलार यांचा. अपील, परंतु पंचांनी फेटाळलेला आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. एक उत्कृष्ट षटक. 3 गडी बाद केलेले आहेत. नो बॉल. 2 धावा घेत. एक डिक्लेअर मध्ये जाऊन 2 धावा मिळाले आहेत. ओमकार पाटील. डॉट बॉल. छोटी सेना, मेदार यांची छोटी सेना. महादेव कांबळे यांनी स्टेजवर जायचं आहे. खुर्च्या खाली करायच्या आहेत. फटाक्यांची माळ पंकज पडवळ फटाक्यांची माळ लावा. आकाश मेदार सामना करते काळे, परंतु काळे यांना काही कळलेला नाही हा चेंडू. पंचांशी वादविवाद करायचा नाहीये. आकाश मेदार यांचा दुसरा चेंडू. सामना करते काळे, डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव. संघाची धावसंख्या 15. लक्षात ठेवा ते. 2 चेंडू. तिसरा चेंडू. पॉवर प्ले बॉल आणि विकेट. विजय लोध यांनी त्यांना एसटीजीत बाद केलेले आहे. आकाश मेदार तिसरा चेंडू मध्ये त्यांनी काळ्यांना आउट घेतलेला आहे. आणि मॅन ऑफ द मॅच, पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच प्रथमेश कदम. काय वाईट बॉल. अवंत धावेत भर. प्रथमेश भूत्या. पाहूया आकाश मेदार यांना. दोन्ही मॅन ऑफ द मॅच चे खेळाडू. बॅट्समन पण मॅन ऑफ द मॅच, बॉलर पण मॅन ऑफ द मॅच. पहिल्या मॅच चे मॅन ऑफ द मॅच दोन्ही खेळाडू. उत्कृष्ट षटकवले मारलेला बॉल, टोटवलेला बॉल. अवंतर धावेत भर. 4 चेंडू झालेले आहेत. षटकातील 5वा चेंडू. प्रथमेश पंच बकनर सारखे नाही बोलले आणि आउट दिलेला आहे त्यांनी. आउट दिलाय. पंचाशी वादविवाद करायचा नाहीये. मेहंग धनावडे, तुम्ही तुमचं काम करा. लेग पंच आहेत. मेहंग धनावडे लेग पंच आहेत तुम्ही. हा बेटा.
मॅंग धनावडे तुम्ही जबाबदारी पार पाडलेली आहे. आता पुढची जबाबदारी नका पार पाडू. फक्त उभे राहा तिकडे, बॉल मोजा. उत्कृष्ट चेंडू. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 17. 18 चेंडू 17 धावा. शेवटचं षटक विजय लोध. हानामारीची ओव्हर. हानामारीची ओव्हर ह्याच ओव्हरला मारा. विजय लोध सामना करतील मनोज गौडा. मनोज गौड पाहूया. यूपी टू यूपी, समाजवादी विरुद्ध राष्ट्रवादी. पाहूया सामना करतील समाजवादीचे मनोज गौड, तसे भारतीय जनताचे योगीराज विजय लोध. पाहूया. उत्कृष्ट टोटवलेला मनोज गौड यांनी. ओमकार पाटील सामना करत असतील विजय लोध यांचा. पॉवर प्ले बॉल पाहूया. ओमकार पाटील ह्या बॉलचा समाचार घेतात का? परंतु नाही. उत्कृष्ट फिल्डिंग, क्षेत्ररक्षण, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पडवळ यांच्याकडून. आराध्य पडवळ यांचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. ह्या पुढील सामना स्पर्श विरुद्ध सूर्या 11. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी हजर राहायचंय आपले संघ घेऊन. आणि बाद. मनोज, समाजवादी पार्टीचे मनोज गौड यांनी बाहेर चेंडू मारून आउट झालेले आहेत. आलेले आहेत. बघूया काय करतात. विजय लोधांचे बेकार क्षेत्ररक्षण आहेच आणि ते त्यांनी दाखवून दिले आहे. ते वारंवार दाखवून देतात की आम्ही फिल्डिंग करू शकत नाही. बॉलिंग करत आहेत, सामना करत आहेत ओमकार, विजय लोध, मराठी विरुद्ध भैया. पाहूया. चार षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 21. जिंकण्यासाठी 22 धावा. तुम्ही इनफ एक एक खेळायला झालं तर 25 झाले असते. बोलतोय एक एक नको चौका मला जाऊ. कुठले आवड झाले पटापट. बसली बसत नाही काय बेस्ट कॅच घेतले त्याने. बेस्ट कॅच. हे बिल्लीची नजर लागली आहे तुला. चौकीच मारायची मला. दुसरी पहिली वर मस्त आले ना. 22 टू विन. आकाश मेदार, विजय लोध सामना करतील अक्षय पवार यांच्या षटकाचा. दिसत नाही करून बॉल मारतो. लाईट बंद कर मध्ये. वट भाऊ झालाय झाला.
चार षटकांमध्ये 22 धावांची गरज एच डी प्रतिष्ठान. मॅंग धनावडे डिसिजन द्या. रिव्ह्यू आहे, पंचाशी वादविवाद नाही करायचा आहे. रिव्ह्यू घेऊ शकता. रिव्ह्यू घ्या, पंचाशी वादविवाद नाही घालायचा आहे. आवाज कमी करायचा आहे. थांबायचं आहे. ओके ओके ओके, रिव्ह्यू घेतलाय. पुढील सामना टॉस उडून घेतलेला. पंकज पडवळ संघ तयार ठेवायचा आहे. योगेश कोंडाकर यापुढे शेवटचा सामना असेल. रिव्ह्यू मध्ये डिसिजन मिळेल. रिव्ह्यू मध्ये सर्व समजेल. पंच डिसिजन देतील. वादविवाद नाही करायचे. हे दरवेळी आकाश आणि वामन मध्ये जुगलबंदी होत असते. जुगलबंदी आकाश मेदार आणि योगेश कोंडाकर मध्ये दरवर्षी होत असते. हे दोघे खास मित्र आहेत. पंच डिसिजन देतील. रिव्ह्यू मध्ये पंच डिसिजन देतील. पंचाचा डिसिजन आउट. रिव्ह्यू संपलेला आहे. परत रिव्ह्यू नाही घेऊ शकत. नो मोर रिव्ह्यू एच डी प्रतिष्ठान. बेच लावलेत इमेजिनरी. कमचा आवाज आला पूर्ण. चालू करा. सामना सुरू करा. आपल्याला आणखी सामने खेळवायचे आहेत. जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. पहिल्या चेंडू मध्ये एसटीचे बोल्ड घेतलेला आहे विजय लोध यांचा. अभिषेक ठोंबरे सामना करतील अक्षय पवार यांचा. यॉर्कर पद्धतीचा चेंडू. पॉवर प्ले चेंडू. सामना करतील अभिषेक ठोंबरे अक्षय पवार. पाहूया. दोन पा यांचे खराब क्षेत्ररक्षण. यांना काही बोलू नका. आहे ते ते सर्वांचे आहेत. त्यांना काही बोलू नका. कारण त्यांना काही बोलला काही फरक नाही पडणार. चौथा चेंडू आकाश मेदार अक्षय पवार. पाहूया आकाश मेदार अक्षय पवार. उत्कृष्ट गोलंदाजी करत आहेत अक्षय पवार. आकाश मेदार यांना पाचवा चेंडू षटकातील 5वा चेंडू
सामना करतील आकाश मेदार. डॉट बॉल, व्हेरी गुड डिलिव्हरी. फर्स्ट ओव्हर लास्ट बॉल. सामना करतायत आकाश मेदार. अक्षय पवार यांचे उत्कृष्ट शतक. आकाश मेदार यांना काही कळत नाहीये, परंतु चेंडू आणि प्रथमेश भुत्या यांनी बाउंड्री अडवलेली आहे. यांना रात्रीचं दिसत नाही, परंतु आता दिसलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 3. जिंकण्यासाठी आणखी अजूनही 19 धावांची गरज. 18 चेंडू 19 धावा. कार्तिक गौडा 3 धावा. दुसरे षटक घेऊन येतील कार्तिक गौडा. कार्तिक गौडा विरुद्ध मेदार. केरला विरुद्ध चेन्नई. नो आव्हान 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये. कार्तिक गौडा विरुद्ध आकाश मेदार. मेदार विरुद्ध गौडा. चेन्नई विरुद्ध चेन्नई. पुन्हा एकदा आव्हान धावत भर 2. संघाची धावसंख्या 6. 0 चेंडू 6. उत्कृष्ट चेंडू. आकाश मेदार यांना काही कळलेला नाहीये. एक चेंडू. संघाची धावसंख्या 6. दुसरा चेंडू. कार्तिक गौडा यांचा दुसरा चेंडू. सामना करतील आकाश मेदार. पुन्हा एकदा डिक्लेअर. काहीसे आकाश मेदार सांभाळून खेळत आहेत, संघाची धुरा सांभाळत आहेत, कारण ते कर्णधार आहेत. हा सामना जिंकण्यासाठी आकाश मेदार यांना क्रीजवर राहणे गरजेचे आहे. तिसरा बॉल पॉवर प्ले बॉल. पॉवर प्ले बॉल. आकाश मेदार पाहूया हा चेंडूचा कसा समाचार घेतील. आणि पुन्हा समाचार परंतु उत्कृष्ट क्षेत्ररक्षण भुत्या यांनी हा पुन्हा एकदा बाउंड्री अडवली आहे. बॉल अडवून सुद्धा त्यांना ओरडणे हे योग्य नाहीये. चौथा चेंडू. अभिषेक ठोंबरे सामना करत आहेत कार्तिक गौडा यांचा. संघाची संख्या 8. योगेश कोंडाकर आणि पुन्हा एकदा वाईट. योगेश कोंडाकर आकाश मेदार यांचे मित्र असून सुद्धा खेळताना ते दुश्मन असतात. गौडा वाईट टाकत आहेत. चौथा चेंडू. षटकातील समाजवादी पार्टी मनोज गौडा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. मायावती पुन्हा एकदा डिक्लेअर 2. वाईट आहे का पंचांचा डिसिजन पाहूया. पंचा डिसिजन वाईट नाही आहे, फक्त डिक्लेअर. ससा पळाला आहे. 5 चेंडू 10 धावा. 11 चेंडू 10 धावा. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. जिंकण्यासाठी आणखी 12 धावांची गरज. 13 चेंडू 12 धावा. अभिषेक ठोंबरे. गौडा यांचा दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. अभिषेक ठोंबरे सामना करत आहे. नो. पुन्हा एकदा 2 धावा. गौडा यांनी
लेग बाईज असल्यामुळे तो रन्स नाही आहे, फक्त नोचा रन्स मिळेल. फक्त नोचा एक धावा आताची. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. उत्कृष्ट टोटवलेला चेंडू अभिषेक ठोंबरे यांच्याकडून. समालोचन यांची मस्करी करणे हा कायदेशीर गुन्हा आहे. कलम 420 लागेल. रात्री 12 वाजता मस्करी करण्याचा आणखी मोठा गुन्हा आहे. आणि उद्या रविवार आहे, गुन्हा केला तर ती शिक्षा लगेच मिळेल. आकाश अक्षय पवार सामना करतील. डिक्लर अभिषेक ठोंबरे स्ट्राईक घेतील. संघाची धावसंख्या 13. अक्षय पवार सामना करतील अभिषेक ठोंबरे. वंडी एक अवांतर धावेत भर. विकेटी विकेटी बुटकी असल्यामुळे त्यांच्या डोक्यावरून बॉल गेलेला आहे. संघाची धावसंख्या 14. जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. 11 चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा बाउंड्री अडवले भूत्याने. भूत्या एकाकी क्षेत्ररक्षण करत आहेत. वन मॅन आर्मी. एक वेळ वन मॅन आर्मी भूत्या. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा आकाश मेदार यांनी डिक्लर झोन मध्ये बॉल मारलेला आहे. अक्षय पवार सामना करतील आकाश मेदार. संघाचे दोन्ही कर्णधार बॅटिंग विरुद्ध बॉलिंग. पुन्हा एकदा वाईट बॉल. संघाची संख्या 17. संघाची संख्या 17. आता आहे ला खतरा. जिंकण्यासाठी अजून की 5 धावांची गरज. 5 धावांची गरज जिंकण्यासाठी. वाईट बॉल. पुन्हा एकदा वाईट. जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. अक्षय पवार यांच्या वाईट काही संपत नाहीये. उत्कृष्ट बॉल. उत्कृष्ट चेंडू. आकाश मेदार यांनी दोन धावा पाहिजे ना. किती आले? 6 चेंडू 3 धावा. बॉलर आहेत पा. शेवटचा षटक. 6 चेंडू 3 धावा जिंकण्यासाठी ह्या पुढील शेवटचा सामना स्पर्श विरुद्ध सूर्या. दोन्ही कर्णधारांनी आपला संघ घेऊन हजर राहायचा आहे. साईड इंग्लिश मध्ये सांगायची आहे. फोर द विकेट राऊंड द विकेट इंग्लिश मध्ये सांगायचे आहे. ही साईड ती साईड ही साईड ती साईड हे काय सांगायचं नाही. साईडचं नाव घ्यायचं आहे पूर्ण. पा तुम्हाला वॉर्निंग आहे. नो दिला जाईल. उत्कृष्ट बॅटिंग. आकाश मेदार एकाकी फलंदाजी करत आहेत. असं वाटतंय पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच घेऊन टी शर्ट घेणार ते. आकाश मेदार यांची टी शर्ट रामसिंग यादव बोलतात की आता मी घेणार.
दीपकची टी-शर्ट आधी एक प्लेअर शॉर्ट आहे डॉक्टर टी-शर्ट ही नाही आहे ही रात्री बुक केली तेव्हा म्हणजे ते अर्ध्या त्या रामसिंग गावी नव्हतो तुला माहिती गावी नमतोय ये मिलिंद गावी म्हणतो ओए हमको मिला है हमको बाउंड्री सामना संपलेला आहे पुढील सामना एक धाव सगळ्यांनी बाहेरच आहे पडद्याला लागला असं म्हणतात पडद्याला लागला म्हणतात रिव्ह्यू घेऊ शकता मेदार परत एकदा मारला पडद्या नाही झाडाला लागला झाडाला परत पडद्याला लागलेला आहे आणि एच डी प्रतिष्ठान अजित मोहिते यांचा संघ ते स्वतः नसताना सुद्धा सेमीफायनल मध्ये गेलेत अजित मोहिते यांना स्वतःवर विश्वास नव्हता की हा संघ जाईल या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच प्रसाद कोण आहे सचिनची आकाश बघ सचिनची बघ आणि सचिन सावंत यांनी मॅन ऑफ द मॅच द्यायचे या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच हे कुठे मॅन ऑफ द मॅच अनिकेत चव्हाण मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट घेऊन यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट घेऊन यायचं आहे अनिकेत चव्हाण सामना सुरू करायचा आहे आशिष